आधी सुरुवात केलेली की आज काही नवरात्री उत्सव नाही म्हणून बुवा तुम्ही खायच्या ते बारे काय गेले ना बाहेर गावी जपानला कुठेतरी काहीतरी सिंगापूर का दुबई गेले दुबईत इलाज नाही का अजून काय हो समोर माता भगिनी बसलेले आहेत. आज हा मार्गशीर्षाचा गुरुवार महिना आहे. आज लक्ष्मीचं त्यांनी पूजन करून आलेले आहेत. त्यांच्यासाठी आज मी हे भजन म्हटलं. मी 5.5 मात्रा म्हणणार होतो आणि खोटं नाही समोर गाऊन दाखवतो तुम्हाला. रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट तोंडातून अरे तुरे येत नाही कारण ही टोपी डोक्यावर ही वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे बुवा. ही डोक्यावर टोपी आणि भगवी शाल ठेवून खांद्यावरती मी तुम्ही सांगितलं म्हणून झमुरे नाच म्हणून मी नाचणार नाही. तुम्ही जे बोलले ते तुम्हाला सगळं परत करणार. अध्यात्म काय माहिती अहंकार झालेला आहे. हा दत्तात्रयांचा अवतार जो झाला पृथ्वीवर तो अहंकार नाच काढून टाकण्यासाठी अनुसयाच्या पोटी दत्तात्रयांचा जन्म झाला. असूया म्हणजे काय असूया म्हणजे मत्सर द्वेष लोकांबद्दल वाईट विचार आणि अनुसया म्हणजे तो तिच्यात नाहीये अशी ती अनुसया ही दत्तात्रयांची माता आणि तो अहंकार दूर करण्यासाठी दत्तात्रयांनी कलियुगामध्ये आपले आधी अवतार घेऊन उभे आहेत लक्षात घ्या. पण काय होता एकदा काय होता एक मूर्तिकार असता मूर्तिकार एक यम देखा घेऊ घेता तर तो काय सांगता बाबा रे माका तू उद्या सकाळी घेऊन जा माका थोडासा काम हा तर रिक्वेस्ट करतो म्हणून यम आपलं म्हणतात चल ठीक आहे अजून एक 8-10 तासाने काय फरक पडणार आहे. जसं यम गेलो होतो तो ना हुबेहूब स्वतःसारखे ना आणि 4 पुतळे तयार केले आणि 5वं जाऊन स्वतः उभं राहिलो. जसं यम इलो यम संभ्रमात पडलो की आता ह्याच्यात ओळखायचा कोणात न्यायचा पण ते का माहिती होता ह्यो माणूस हा अहंकारी आहे म्हणून यम काय बोललो मूर्तिकारान म्हणतं भारी काम केलेलं हा पण मेल्या याच चूक केल्याबरोबर तो मूर्तिकार उभा म्हणतो खैची ती दाखव तो म्हणता हीच चूक केलं असते. आता गुंडू बुवा एवढी वर्ष अध्यात्म सांगतायत एवढी वर्ष अध्यात्म बुवा सांगतात आहेत पण कैकेयीला जो वर दिला दशरथाने तो का दिला ह्या माहिती नाही. आणि जसं काय दशरथ म्हणतात 2-2 आठवड्यात 2 वेळा जायत होतो का इंद्राकडे बुवा तुमच्या मला वाटतं वाचनात अजून आलेला नाही किंवा तुम्ही सोयीस्करित्या टाळता ते विरोध करायचा म्हणून विरोध करू नका. हा इंद्रदेव जेव्हा संभासुराने स्वर्गावरती ज्वारी केली देवतांवरती तेव्हा इंद्रदेव पळत कुठे आला अयोध्येमध्ये आला आणि अयोध्येमध्ये येऊन त्याने दशरथाकडे मदत मागितली. ह्यांचा या अर्धवट सगळा पण सांगा करता त्या पण झूटपट्टी खोटा पण नीटनेटका सांगा समोरच्या कळत नको. तर तो आला आणि दशरथाकडे मदत मागितली की तू मला ह्याच्यातून वाचव. तेव्हा दशरथाने संभासुरावरती चाल करून गेले. तेव्हा जाताना सगळ्या राण्यांमध्ये होत्या पण त्या राण्यांपैकी कैकेयी जी होती आमची ही सगळ्यात तलवारबाजीमध्ये निपुण होती. तर तिने दशरथांना सांगितलं मी तुमची सारथी बनते मला घेऊन जाऊ तुम्ही युद्धाला. तेव्हा ते सारथी बनून ती गेली दशरथांबरोबर आणि दशरथांवरती जेव्हा हल्ला झाला ते दशरथ मूर्छित येऊन पडले. तेव्हा त्या राणीने एका हातात घोड्याचे लगाम आणि एका हातात तलवार घेऊन सगळ्या राक्षसांना मारलं आणि त्या दशरथाचं रक्षण केलं आणि इंद्रदेवाला जिंकून दिलं. आणि यासाठी इंद्रदेवाच्या दरबारात बुवा दशरथाला भरपूर इज्जत होती. आता हाय बघा ते मान आता सगळे हलवू नको तुमका काय वाटलं माका बोला घेत नाही पण माझं असं आहे आपण जैसे को तैसा आणि टिंब को पैसा आणि खरी म्हणा जैसे को तैसा हिजडे को पैसा
हिजडा म्हणजे काय? किन्नर. आणि असं म्हणण्याचं कारण काय? कधी पण तुमच्या समोर हिजडा आला ना छक्का, आता आपण हिजडा का म्हणतो? हिजड्याला हिजडा का म्हणतो हे पण सांगतो. इटलीमध्ये पहिला किन्नर जन्माला आला. इटलीमध्ये पहिला किन्नर जन्माला आला. ज्या दिवशी तो जन्माला आला त्या दिवशी त्या राज्याने, त्या देशाने त्या दिवसाला सुट्टी दिली आणि हीच डे म्हणजे त्या किन्नराचा दिवस, हीच डे म्हणून त्याला तो सुट्टी दिली. आणि आमच्याकडे तो येईत ग तो हिजडो झालो. ही आमची इंग्रजीची भाषा. मगाची बुवानी काय काय सांगल्याने जीओडी गॉड. जी म्हणजे जनरेटर, ओ म्हणजे ऑपरेटर, ऑर्गनायझर म्हणतात. ऑर्गनायझर नाही, ऑपरेटर. ऑपरेट करतो तो विष्णू, लक्षात घ्या. आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर, तो म्हणजे शंकर भगवान. पण मराठी बोला ना तुम्ही. इंग्रजी भाषा सुरू होते ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल आणि झेड फॉर झेब्रा. ए फॉर ऍपल फळाला सुरू होते आणि झेड फॉर झेब्राला संपते. कुठे? प्राण्याकडे. पण मराठी भाषा अ पासून सुरू होते आणि ज्ञानाला जाऊन संपते, म्हणजे अज्ञानाला सुरू होते आणि ज्ञानाला जाऊन संपते. ती आमची मराठी भाषा. एकदा जोरदार टाळ्या आमच्या मराठी भाषेत व्हायला पाहिजे. तुमका काय वाटला? हा दादा, काय असतं की एखादा बोललं भेटलो ना कोण का त्याला गळपटवून टाकायचा. पण ह्यो सावंत तुम्ही म्हणला त्याचा सावंत भोसलो असे मी. हा, जिकडे विषय गंभीर तिकडे प्रदीप सावंत गंभीर. आता काय लिहितात? कर्म होता आणि म्हणतात वही घेत नाही. अरे नाहीच घेत. तुमच्याबरोबर बारी करणारे सगळे बोल घाबरतात तुमच्याकडे बारी करताना, पण तुमच्याबरोबर बारी करताना सुद्धा मी वहीचं पान पण नाही घेतलं. लक्षात घ्या. पॉईंट लिहून का घेत होतो बुवा की तुमच्यासाठी माझ्याकडून वेगळं चुकीचं काय जाऊ नये. तुम्ही बोलला त्याच्या पुढचं मी सांगेन, पण तुम्हाला मी क्रॉस करायचं नाही. हा विषय होता माझा. पण तुम्ही मला भाग पाडलास. दर्शक राजा 2 वेळा जात होतो का? तुमका माहिती नाही कैकईने जो वर घेतला की तुका काय भयात रामाला 14 वर्ष वनवासात जाण्यासाठी जो वर घेतला तो त्या टायमाला जेव्हा तिने इंद्राला जिंकून दिलं होतं दशरथ राजाने, त्या टायमाला दशरथाला जीवनदान दिलं तिने कैकईने. आणि म्हणून त्याने तिला तो वर मागायला सांगितला होता. काय माहितीये माका जास्त खोलात जाऊ सांगा नको. आपण वरच्यावर बारी करता होती बरी. आणि तुम्ही सांगता दारू पिणारा बोला नको. हो, इथेच आम्ही संपलो बुवा. आज ह्या तरुण वर्गाला ना ह्याच्यावर सांगणं करतं. मी काय म्हणतो, दारू वाईट नाही. जो दारू पितो तो जेंटलमॅन आणि ज्याला दारू पिते तो बेवडा. त्यांनी मगाची त्या सांगितली तो बेवडो. शेषनाग, हनुमान, शंकर भगवान तो बेवडो. ह्यांचा असोच एक मित्र होतो. दोघं जण गावात इष्टीतून चाललेले फुल तराट. ते हेंगा जागा भेटली तर ह्यो धडपडत गेलो पुढच्या केबिन मध्ये बसलो एसटीवाल्याच्या. तो एसटीवाला आपल्या मधील गाडी थांबली चाय पाण्या. हेव चाय पाण्या गेलो. तो काय उतरा नाही, त्याला चाय पिऊची गरज नाही, कारण त्यानं ह्यांच्या भाषा घेतलेली होती. ह्यांचा फॅन होतो तो लय मोठो. आणि तो गेलो आणि परत इले ड्रायव्हरनी. ड्रायव्हर इलो आणि म्हणता तो घेर तो दांडो काय गेलो. तर तो म्हणता काय हो काय शोधतास. अरे म्हणता अरे दांडवतो तो काय गेलो. हो काय कर मग मगापासून हलवून हलवून काढून बघतात निघत नव्हतो म्हणून मीच काढून फेकून दिलो. इंग्रजी काय जीओडी गॉड. गावात गेले गावात आणि अशी सभा भरलेली आणि गावकरी का वाटतो हे मोठो बीएससी झालेलो मुंबईसून इलो शिकान मोठो. हे काय बोलले बाबा तुका इंग्रजी येता ना. बोलतो होय तर इंग्रजी हे काय एकदम कोकट फास्ट एकदम. तर बाबा हाई आहे तर आता सत्कार करायचा आहे. तर एक काम कर तू बाबा तो सुरेश आता का बोलव आकडे इंग्रजीमध्ये बोलव. ते गेले होत हे सुरेश कम हिअर. सुरेश आपलं इलो. आता सत्कार झालो. आता हेंका झाले नाही. आता ते का जाऊ सांगा. आता जाऊ सांगायचं कसं हेंका माहित नाही. हेंकाबद्दल जीओडी गॉड एवढंच माहिती. आणि त्या गॉड खाता होता घराकडे. पण ह्यो माणूस हुशार. आता कसा त्यांनी फिरवल्यानी मग चांगला सांगलं त्याने उलटा करून सांगले तुमका. ह्यो माणूस एवढं हुशार. याने काय केलं तो सुरेश पहिलो जे उभे होतो थै जाऊन उभे राहले आणि थैसून ते सांगता हे सुरेश कम हिअर. अशी परिस्थिती बुवा. बोला सगळ्यांना काय येतात. बोलायला शिकायला बुवा 2 वर्ष लागतात. पण काय बोलावं शिकायला आयुष्य घालावं लागतं. लक्षात घ्या. तुम्हाला बोलायचं म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणजे करतोच. खोटा रिस्पेक्ट दाखवत नाही मी कोणाला. आणि ज्याच्या पाय धरतो त्याचे खरोखर तो लायकीचा असेल तर पाय धरतो. आज या ठिकाणी आमचे
उद्या आयरियास बुवा बसलेत त्यांचे मी कधी भेटली तर त्यांचे पाय धरतो. त्याचं कारण सांगू काय तुम्हाला? हे पक्वाद वाजवतात पोरं. हे मेलेल्या जनावरांच्या चामड्यामुळे बनलेल्या ह्या पक्वाद वाजवतात आणि त्या मेलेल्या जनावरांच्या चामड्यापासून बनलेल्या पक्वाजामधून एक सुरेल नाद काढून हा भजनाला आम्हाला रंग भरतात. एकदा जोरदार टाळ्या पक्वाजासाठी होते आणि म्हणून मी त्यांची इज्जत करतो, कारण त्यांनी आज जवळजवळ शेकडो विद्यार्थी घडवलेले आहेत. आज नाव आहे त्यांचा, बरेच ठिकाणी सत्कार झालेला आहे बुवांचा. येरे तोंडा दारे तोंडा बुवा नाही करायचा हो. बोलायला भरपूर आहे. मी बोलांतर तुमच्याकडे सुट्टा जाऊ नाही असं पण लक्षात घ्या. पण काय सावंत, मी तुमचा भाव बोलले काय चुकीचं बोलले आणि वादेली. आता मग तुम्हीच बोललात की तू माझं वादेली, मी तेवढ्या पुरतं बोलले. मग मी पण तेवढ्या पुरतच बोललेलं. वाढवायचं की त्या विषय भरपूर आहे. या लोकांना द्यायला भरपूर आहे ना. आता दारूवरून ह्यांनी गाणं म्हटलं, ह्यांनी कुठलं म्हटलं? झुम 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 झुम, म्हणजे आणि पित्रा 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 आणि मर पिऊ. पण मी एक गाणं बनवलंय पिणाऱ्यांसाठी. हे गाणं बेवड्यांसाठी आहे, जंटलमॅनसाठी नाही. आता जाऊ देऊचे ना मागा वाढ देसून ह्या बेवड्यांसाठी. आणि बेवडा नाहीच पाहिजे. मी सांगतो ना, या खुर्चीवर बसून दारू ही हे सांगतात की दारू 14 रत्न याच्यातून काढलेली आहे, समुद्र मंथनातून मदिरा काढली. पण बुवा ती मदिरा वाटताना राक्षसांना ती मदिरा विष्णूने का पाजली? मोहिनीचं रूप घेऊन, सौंदर्यवतीचं रूप घेऊन. मोहिनीचं दुसरं असेल काहीतरी, पण त्या विष्णुदेवाने प्रत्येक राक्षसाच्या मांडीवर जाऊन बसले जेव्हा अमृत आणि विष आपण डिस्ट्रीब्यूट करत होते तेव्हा, आणि त्याने प्रत्येक राक्षसाला एका तरुण सौंदर्यवतीचं रूप घेऊन त्याला ती दारू अमृत म्हणून पाजली. मग दारू पिणारो माणूस की राक्षस? तुम्ही त्यांना लोकांना काहीतरी सांगा नको बुवा, चांगला काहीतरी आपला समज घडवायचा. लक्षात घ्या, आज खरोखर आपल्या धर्माला ग्लानी आलेली आहे. माझ्या पोरांच्या पुढची पिढीनं जगणार नाही. मी सांगतो तुम्हाला, आज असंच चाललं तर पुढे आपल्या लोकसंख्या हवी आहे ना. तुम्ही त्याचं भांडवल बनवलं, लोकसंख्या नको तुमका. आज अल्पसंख्याक किती झाले तुमची, आता किती आहात? वा आपण देणं लागतो समाजाचं काहीतरी. भजन माध्यमातून मनोरंजन करा ना, नो प्रॉब्लेम, पण चांगलं पण समाजाला द्या, जेणेकरून लोकांना ते समजलं पाहिजे. हो, उगाच आपलं थूकपट्टी लावायची गरज नाही करायची. बोलायला भरपूर आहे बुवा, पण मी कसं आहे माहिती, मी माझं चालतं सोडत नाही. म्हणून ही भगवी शाल आणि डोक्यावरती टोपिया हे शिंदे साहेब तुमची परमिशन हार काढतो. काय अध्यात्म सांगायला भरपूर आहे माझ्याकडे. मी तर सकाळपर्यंत माणसातून हलणार नाही, समजलं. पण अध्यात्म सांगणार नाही का बाह्य नाही. तुमचा चांगला नको आमका वाईट हवाया. हा, पण गाणं म्हटलं श्रीरामावरती, हर घर में अब एक ही नाम जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, अरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. शॉर्टकट ही गाणी मी पण म्हणतोय ना, ती पण न बघता म्हणणार. ह्यांका तो काहीचा गाणं म्हणतात मग तुम्ही ताव गाणं तुम्ही अजून वाचून म्हणतात. श्री हरी जगत पिता, त्याच्यानंतर पुढचा काहीचा गाणं म्हटलं तर वाचून वाचून म्हणतात. शिवाजी महाराजांचा नाही, दुसरा काहीतरी तरी. हो, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. तुम्ही माका म्हणतात तू काहीतरी नवीन देशील असा माका वाटला. तुम्ही काय नवीन दिलास? त्या 13 मात्रा तुम्ही जे म्हटलात ते माझ्या किंजवड्याच्या वारीत तो म्हटलेला, त्याच्या आधी त्या तुळशीच्या वारीत तो म्हटलेलास की नाही? काय म्हटलेलास तरी सांगा. म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे समोरच्याकडून जर आपण अपेक्षा करत असो ना, आपल्याकडे पण असायला हवं. दुसऱ्याला बोट दाखवतो ना, बोटा बुवा ही 3 बोट आपल्याकडे आहेत, ही मुद्दाम ठेवलेली आहे, ती तू स्वतःचा आधी विचार कर. मी तुम्हाला काय बोललो भजनावरून? मग काय तर नवीन काहीतरी ऐकू आणि देवीचं कशात म्हटलं? देवीचं म्हणायचं नाही असं कोणी सांगलं तुमका? बायको घराकडे जॉब तुमका देवीच घालताना ती. मला सांगा, पैसा कोणाकडे आहे? लक्ष्मी मातेकडे. ताकद कोणाकडे आहे? दुर्गे मातेकडे. विद्या कोणाकडे आहे? सरस्वती मातेकडे. तुमच्याकडे काय आहे? आणि म्हणतात ते गाणं म्हणा नको, खायच्या उद्देशात